डोंबिवली MIDC फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे। ज्या कंपनीतली आहे हे झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला एकदमच आम्ही कशातही बाहेर पडलो आणि असे आगीचे लोड आले त्याच्यात असं आहे बघा हाताचं बाजू आहे। अच्छा, कंपनीचं नाव काय? ज्या कंपनीचं झालं अमोदन W229 तर डोंबिवली MIDC मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। आपण बघतोय 2016 साली सुद्धा अशाच पद्धतीचे भीषण स्फोट झाले होते आणि काही कामगारांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता। त्या कामगारांचे शव सुद्धा सापडले नव्हते। इतके भीषण स्फोट 2016 साली झालेले होते आणि तशीच काहीशी परिस्थिती सुद्धा आज डोंबिवली MIDC मध्ये घडलेली आहे। या स्फोटांची कंपनं काही किलोमीटर पर्यंत जाणवलेली आहेत, त्यामुळे घरांच्या काचा फुटलेल्या आहेत, दूरपर्यंत इमारतींना याचे हादरे बसलेले आहेत। डोंबिवली MIDC फेज 2 मधली ही घटना आहे। सध्या 5 ते 6 कामगार गंभीर जखमी असल्याचं कळतंय। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आग विझवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती केलं जातंय। सुरेश काटे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुरेश, सध्या घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे? अमोल, एक अर्धा तासापूर्वी लागलेली आग आहे। यामध्ये MIDC मध्ये एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मोठे स्फोट झालेले आहेत। जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हे स्फोटचे हादरे जे आहेत ते सगळं परिसरातल्या नागरिकांना जाणवलेले आहेत। अनेकांच्या घरांच्या खिडक्या ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत। त्यामुळे ही भयावह परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे, कारण की काही वर्षापूर्वी असाच एक मोठा स्फोट झाला होता। त्यावेळी देखील अनेक नागरिकांचे घरं आणि नागरिक जखमी झाले होते। तसाच हा स्फोट असल्याची माहिती आता आपल्याला समोर येते। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे आणि माहिती मिळाल्यानुसार 5 ते 6 कर्मचारी जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे। अमोल, निश्चित। सुरेश, आता घटनास्थळी किती गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? आग जी आहे त्या भीषण असल्यामुळे आगीजवळ जाण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागत आहेत अग्निशमन दलाच्या जवानांना। जवळपास 5 ते 6 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। त्या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे, कारण की हा जो स्फोट आणि विशेष म्हणजे अधूनमधून या कंपनीमध्ये मोठे मोठे स्फोट होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। अमोल, निश्चित। सुरेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा। मंदार हळबे माजी नगरसेवक आहेत डोंबिवली मधले, ते सध्या आपल्या सोबत आहेत। मंदारजी, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये। सध्या नेमकी काय परिस्थिती आहे डोंबिवलीमध्ये? नाही, आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक स्फोट झालेला आहे बॉयलरचा। त्याचा खूप मोठा म्हणजे एवढा इम्पॅक्ट आहे की पूर लांबपर्यंत खूप जाडजाड पत्र्याचे अवशेष आता मिळालेले आहेत। सगळ्या आजूबाजूच्या घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। बऱ्याचशा ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांच्या काटा वगैरे सगळ्या फुटल्यात आणि खूप लोक जखमी झाले आहेत। एक साधारणतः 20-25 लोकांना तर जखमी अवस्थेत धावताना आम्ही बघितलेलं आहे आणि खूप मोठं नुकसान झालंय आता लोकांचं। आणि अजूनही बॉयलरच्या त्या कंपनीमध्ये बाजूला केमिकलचे ड्रम फुटण्याचा सातत्यानं आवाज येतो आणि आता फायर ब्रिगेड पोहोचलेला आहे आणि आता पुढची कारवाई चालू होण्याचा नाकारता येत नाही। निश्चित, सातत्यानं अजूनही स्फोट होत असल्याचं कळतंय। 2016 साली सुद्धा अशीच परिस्थिती होती। सातत्यानं हे डोंबिवलीमध्ये का घडतंय? याच्यामुळे याचं एकच कारण आहे की PW आपलं कंट्रोल जो आहे MIDCचा या सगळ्या कंपन्यांवर जो असायला पाहिजे तो त्या प्रमाणात दिसत नाही। त्याच्या बाबतीत जे सेफ्टी नॉर्म्स जे आहेत त्या या सगळ्या कंपन्यांनी जे पाळायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी कुचराई होते आहे आणि त्याला प्रशासन कुठेतरी जर योग्य कारवाई त्याच्यावर करत नसेल तर त्याचं हे कारण असू शकतं। निश्चित। मंदारजी, सध्या घटनास्थळावरती नेमकी काय परिस्थिती आहे? अजूनही आग
आटोक्यात आलेली आहे का? अजूनही सातत्यानं जर स्फोट होत असतील तर याचे जे परिणाम आहेत ते आणखी